ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। या क्षणापासून या घराशी असलेला माझा संबंध संपला। मी निघाली, माझ्या मुलांना घेऊन। अवंतिका, तुम्हाला मुलांना घेऊन जाता यायचं नाही। ती माझी मुलं आहेत, मी जन्म दिलाय त्यांना। बघते मला कोण आठवत आहे। सौरभ, जा आडवा त्यांना। अहो, शंडासारखे काय उभे राहिले? सौरभ, जा आडवा अवंतिकाला। अरे सौरभ, जा आडवा। आई गं. अभि प्लीज अशी टोकाला जाऊ नकोस, मुलांसाठी तरी। अभि प्लीज, अभि प्लीज, अभि मुलांसाठी, अभि प्लीज, अभि, अभि प्लीज। बिलीव्ह मी, यात माझी काही चूक नाही। अभि, मला नव्हतं माहिती। असं समजावून हिला प्लीज। अभि, अभिषेक, मला जाऊ दे। अभि प्लीज। तुझ्या बरोबर येते। नको अशोक, तू इथेच थांब। तुझा हक्क तू सोडू नकोस। मी तुला सोडायला येतो, प्लीज अभि, प्लीज। मी त्यांना बाळांसाठी तरी मला येऊ दे।
आणखीन एक छान गरम गरम. उप्स. आई बस. ए रीमा बस आता पुरे बस तू आता. ए तुझं झालंय का? तू बस ग, चल तुला मी वाढते गरम गरम. मी सगळं माझं करून झालं. तुम्ही एक घ्या बरं, मी एकच खाणार आहे. अगं सध्या तिचं डाएट चालू आहे. ए, काय रे सलील, या मेथीच्या पराठ्याचा आणि डाएटचा काहीतरी संबंध आहे का? उगाच काय रोज संध्याकाळी फक्त सॅलड, नो डिनर. सलील? ए पण मला चालेल ना अजून एक विथ लोणी. हे बरं आहे. अरे तुला लोणचं वाढू बघ, हो. छान मुरलंय रे. अय्या, तुम्ही घरी केलं लोणचं? मग आमची आई 12 प्रकारची लोणची करते. जरा शिकून घे आईकडनं. ते कुठलं का? हा, मिरच्याचं आणि गाजराचं लोणचं. कशाला? विकत मिळतात की हल्ली बाजारात? त्यात खूप तेल आणि मीठ असतं का? आणि शेवटी तुझ्या हातची चव त्याला येईल का? काय आज विचार काय? फार स्तुती चालली आईची. अहो आई, तसं तुम्हाला वाटतंय. फक्त तुमच्या तोंडावरच नाही तर मागेही तुमचंच कौतुक करत असतो तो. चल. अहो खरंच. का? तुझ्या आईचं कौतुक करतो ना मी. तुला माहिती आई, तिची आई कारल्याचं लोणचं काय बनवते. सलील, तुझा हा टॉन्ट मला कळला नाही असं समजू नकोस. समजलं वाटतं. म्हणजे तू वाटतेस इतकी माठ नाहीयेस. आई बघा ना, असं सारखं बोलत असतो मला. पुरे रे सलील. सुलभा सुलभा सुलभा. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. काय हो? माझ्या पुस्तकाला या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळालाय. अभिनंदन. काँग्रेस बाबा. काँग्रेस फादर. थँक्यू. मंडळाकडनं उद्या तार येईलच, त्यांनी मला आज फोन करून सांगितलं. या वर्षी विशेष दखल घेऊन जास्त पुरस्कार जाहीर झालाय. 25 तारखेला समारंभ आहे. आपल्या दोघांना निमंत्रण आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ₹10,000 रोख असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. खरंच छान गोष्ट झाली हो. हे ना तुमच्या मेहनतीचं फळ आहे. नाही पण काय म्हणा, पुरस्कार मिळाला की फरक पडतोच नाही. कामच चालू काय राहावे ना. कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगून टाकलं, त्यामुळे अभिनंदनाचा नुसता वर्षाव. नाही, आपण तुमचं पुस्तक खरंच इतकं छान आहे ना, पुरस्कार मिळाला नसता तर नवल होतं. पण बाबा पार्टी पाहिजे. दिली ती पण आजच्या आज. अरे दिली. हा, फक्त हिला धरू नका. का? डाएट चालू आहे तिचं. इशी काय रे, उलट मी आज आईस्क्रीम खाणार आहे. म्हणजे त्या कॅलरीज पेक्षा मला आनंदाच्या कॅलरीज जास्त वाटतात. शोभतेस शोभतेस. सासऱ्याची सून शोभते सगळी. खरंच ग बाई, अशा चांगल्या गोष्टी घडू देत. दुःखाचा भार कमी होऊ दे. आनंदाचं वजन वाढत राहू दे. शोभना, अगं एक दिवस हे होणारच होतं. तरी मी तुला आधीच वॉर्न केलं होतं, पण तू त्याकडे दुर्लक्ष केलंस. तू सौरभला अशी परवानगी द्यायलाच नको होतीस. पण आम्हाला वाटलं होतं तो लग्नानंतर मैथिलीला विसरून जाईल. तुला जे जे वाटलं ते चुकीचं निघालं. पण आम्ही जे काय केलं ते सौरभच्या आणि या घराण्याच्या भल्यासाठीच केलं भावना. आम्ही काय नाही केलं या घरासाठी. ते ठीक आहे ग, ते ठीक आहे. पण तुझ्या तरुणपणी आयुष्यात तू जी तडजोड केलीस तीच अवंतिकानं करावी अशी अपेक्षा तू ठेवलीस. ते कसं शक्य होतं? तो काळ वेगळा होता, ती वेळ वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. सौरभच्या वडिलांनी असंच प्रकरण केलं होतं तेव्हा, अगदी राजरोसपणे. आम्हाला खूप दुःख झालं होतं, पण आम्ही तडजोड केली. आमच्या वाट्याला जे काय आलं ते भाग्याचं म्हणून आम्ही स्वीकारलं ते. तेव्हा आम्ही सौरभच्या आजोबांना शब्द दिला होता की या घराण्याची प्रतिष्ठा आणि मान आम्ही राखू. आणि खरं सांगते भावना, आमचं दुःख, आमची उपेक्षा सगळं मनात ठेवून आम्ही त्यांचा शब्द पाळायचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे या क्षणापर्यंत. केलाच शोभना, पण चुकीच्या मार्गाने केलास. रागावू नकोस, प्लीज रागावू नकोस. तुझं मन खूप दुखावलं याची कल्पना आहे मला. मला तुला आणखी दुखवायचं नाहीये ग. पण घराणं काय, घर काय, बाईमुळे टिकतं. आणि ज्या घरात बाईलाच किंमत नाही त्या घराण्याची कसली आली प्रतिष्ठा आणि मान. अवंतिका कठोर बोलली असेल, पण ती जे काही बोलली ना ते शब्द सत्य होतं. सगळं कळल्यानंतर तिची रिॲक्शन अशीच होणार याची मला कल्पना होती. आम्हाला तीच भीती होती आणि तसंच झालं.
पण आता याच्या पुढे काय? तुला काय वाटतं ती परत येईल? खरं सांगू, मला नाही वाटत ती परत येईल असं. आमच्या घराण्याची किती विटंबना होईल ग. आमचा मान, आमची प्रतिष्ठा. शोभना, शोभना, अगं प्रतिष्ठेचं काय घेऊन बसलीस तू? कसली आली प्रतिष्ठा? आधी सौरभचं काय होईल याचा विचार कर. अश्विनी कशी रिॲक्ट होईल? या सगळ्या प्रकरणानंतर अश्विनी आणि अभिमध्ये काही गैरसमज निर्माण झाला तर काय होईल? तर हे घर उद्ध्वस्त होईल. शोभना प्लीज. काय काय मिळवलं का आम्ही? इतके श्रम करून, मुलाने इतके शिस्तीत वाढून शेवटी अवहेलन आणि विटंबनाच आमच्या वाट्याला येणार होती. शोभना रडू नकोस, प्लीज रडू नकोस. आवड स्वतःला. धीर सोडू नकोस. तुला असा धीर सोडून चालणार नाही शोभना. शांत हो, शांत हो, शांत हो. नाही पण काय वाटेल ते झालं ना, तरी आम्ही अवंतिकाला परत आणल्याशिवाय राहणार नाही. आशुताई, काही जेवला बी नाही. थोडस दूध घ्या. नको मला रुक्मिणी. थोडस घ्या. रुक्मिणी, हे सगळं एखादं भयंकर स्वप्न असल्यासारखं वाटतंय ग. खरंच आशुताई, हे असं व्हायलाच नको होतं. पण आम्ही नोकर माणसं काय आणि कुठल्या तोंडाने बोलणार होतो? हे समद बघून जीव तिळतिळ तुटायचा माझा. पण काय करणार? या घरचं मीठ खाल्लंय, तोंडाला कुलूप लावून राहिले. मैथिलीला लई समजावलं मी, पण तिचा बी याच्यात काय बी दोष नाही हो. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मी विचारच करू शकत नाही ग की सौरभदा आणि मैथिली. मला बोलायला सुद्धा घाण वाटते. मी काय विचार करून या घरात आले होते आणि काय घडतंय या घरात? अविला किती कौतुक होतं सौरभदाबद्दल, या घराबद्दल, या घरातल्या लोकांबद्दल. त्याने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल ग की ज्या लोकांवरती ती एवढं प्रेम करते ती लोक अशी बेरकी निघतील. तिच्या मनाविरुद्ध जाऊन तिने किती गोष्टी केल्या का या घरासाठी. रुक्मिणी, अभिला हे सगळं माहित होतं. रुक्मिणी, अभिला हे सगळं माहिती होतं का? याचा अर्थ अभिला हे सगळं माहिती होतं आणि त्याने माझ्यापासून लपवलं. मला आणि अभिला तरी काहीच सांगितलं नाही. आशुताई, अहो असं रागवू नका. त्यांची बाजू तरी ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ आता मी रुक्मिणी? हे बघा आशुताई, सौरभ दादा आणि आभी दादाला मी लहानपणापासून ओळखते. आभी दादा तसे नाही येतो. मला काही सांगू नकोस प्लीज. त्या घरातल्या एक सुद्धा माणसावरती माझा विश्वास नाही. सगळे तसेच आहे. फक्त अवीची नाही, माझी सुद्धा फसवणूक आहे. अभिने फसवले मला रुक्मिणी, आणि या गोष्टीसाठी मी त्याला कधीच माफ नाही करत.
तुम्ही अवंतिकाला थांबवायला हवं. का नाही थांबवलं तुम्ही तिला? मला काय वाटतं ती थांबली असते का? तिचे शब्द तिचे डोळे मला सहन होत नव्हते. काय बाजू मांडणार? तुम्ही मैथिलीचा अभ्यास का नाही सोडलात सौरभ? कितीदा मी तिचं लग्न लावायचा प्रयत्न केला, दरवेळेला तुम्ही मोडता घातलात. हा खोटेपणा अवंतिकाच्या समोर खूप दिवस टिकणार नाही असं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, पण मैथिलीला तुम्ही सोडलं नाही. असे 2 संबंध ठेवण्याचे दिवस गेले सौरभ. आजची कुठलीही मुलगी असलं प्रकरण खपवून घेणार नाही. मग अशी अवंतिकाच्या समोर आम्ही तुमच्या बाजूने बोललो खरं, पण मनातल्या मनात आम्हाला माहिती होतं की हे सगळं अगदी व्यर्थ आहे. तुमच्या ह्या असल्या वागणुकीमुळे तुम्ही अवंतिकाला गमवून बसणार अशी तुम्हाला भीती नाही वाटली? तुम्ही तुमच्या वागणुकीमुळे अवंतिकाला गमवून बसलेले आहातच सौरभ, पण मुलांनाही गमवून बसण्याची शक्यता आहे. इतकी चांगली बायको, नक्षत्रांसारखी मुलं एका सामान्य मुलीसाठी तुम्ही गमवून बसलेले आहात. हेच तुमचं वागणं भूल आहे. आमच्या प्रेमाला विरोध केला म्हणून हा सगळा प्रॉब्लेम. पण आम्हाला अजूनही वाटत नाही आम्ही काही चूक. नाही, चूक आमचीच होती. मी मैथिलीवर प्रेम केलं ही माझीच चूक होती, आणि तुमच्या म्हणण्याला तर मी अवंतिकेशी लग्न केलं ही माझीच चूक होती. आमच्या म्हणण्यात तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतलाय सौरभ. आम्ही तुम्हाला लहानाचा मोठा केलाय. आम्हाला ठाऊक नाही की प्रेमापेक्षा तुम्हाला पैशाचा जास्त मोह आहे, म्हणून तर आम्ही हा पर्याय तुमच्या समोर ठेवला आणि तो तुम्ही स्वीकारलात सौरभ. आपण आता इनसंट आहोत हा दावा तुम्ही तरी आता करू नका. तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे सौरभ. मैथिली की अवंतिका? जेवण आणि त्याच्यावर आईस्क्रीम मस्त ना. पोटात ना आता इतकीशी सुद्धा जागा नाही. तरी मी तुम्हाला आईस्क्रीम नको म्हणत होतो. अहो बाबा, ते आमच्याकडनं तुम्हाला होतं. अरे हो. आई, तुम्ही कार्यक्रमाला कुठली साडी नेसणार आहात? ते बघा, आली कथा मूळ पदावर. अरे मग साहित्यिकाची बायको म्हणून मिरवणार आहे बाबा ती समारंभात. आमचा ना खरा बोलवता धनी हाच. पण आई, या बाणीवर एक नवीन साडी घेऊनच टाका तुम्ही. झालं म्हणजे बाबा 10,000चा पुरस्कार आणि 12,000ची साडी. नाही, त्या पैशाला अजिबात हात लावायचा नाही. ते मला जपून ठेवायचे, आनंदाचा मोलाचा क्षण म्हणून. पण खरं सुलभा, सानिका तर येणारच आहे, पण अवंतिकाला कळलं असताना हातची सगळी कामं टाकून आली असती. बोलून घ्या ना तिला. छे ग, ती कसली येते? सत्य आहे. इतक्या रात्री कोण आलं? ए थांब, मी बघतो. ती समारंभाची तार असेल कदाचित. नशीब समारंभ आटपल्यावर नाही आली. अरे अवंतिका, तू अवंती?
बॅग घेता प्लीज? हो पण मी निघतो. कुठे आत तरी ये. नाही नको. I'm sorry. I'm very sorry. असं काय केलं आणि हा सॉरी का म्हणाला अवंतिका? अवंती अगं बरं नाहीये का तुला? मी सौरभला सोडून आली. काय